व्हिडिओ बनवण्याचा खास मुद्दा मी घेऊन आलो तुमच्या समोर का आज आम्हाला संते फॅमिलीला आज तुमची मदतीची गरज आहे। आज फर्स्ट टाईम मी तुमच्याकडे मदत मागता का आमच्या भावाचा पोऱ्या म्हणजे मोठ्या भावाचा पोऱ्या आज लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट आहे। आज 2 महिने झालं त्याला ॲडमिट केलेला दवाखान्यामध्ये। त्याला मच्छर चावून त्याला एक ताप झाला। तो ताप असा झाला की त्याचा ताप तो डायरेक्ट मेंदूपर्यंत गेला आणि त्याला हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केला। तर डायरेक्ट लीलावती हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलेला। तर आज 2 महिने झालं। 2 महिने आई वडील सतत तिथंच असतात, घरा पण येत नाही जास्ती करून, आई वडील तिथंच असतात। तर आज 2 महिन्यामध्ये खर्च त्यांचा तर भरपूर खर्च झाला। एवढा खर्च झाला तर त्यांच्या आधी साधा गल्यांचा मंगळसूत्र पण त्यांनी साधा मोडून टाकला। काय करणार, पोऱ्यासाठी सगळा करायला लागतं। आई वडील रात्रंदिवस तिथं जाऊन दोघा जण तिथंच असतात। एक वडील गेटच्या बाहेर असतात, आई आतमध्ये असते। पोऱ्या ICUमध्ये व्हिडिओ बनवण्याचा खास मुद्दा माझा असा आहे, माझी यूट्यूब फॅमिली झाली, इंस्टाग्राम फॅमिली झाली ना, अजून दुसरी फॅमिली झाली, आम्हाला तुमची मदतीची गरज आहे। कारण की पोऱ्याला दवाखान्यामध्ये खर्च जास्ती लागतं ना। आई वडिलांजवळ हल्ली जो जवरा काही होता त्याही तो सगळा मोडून जवरा पैसा लागेल सगळा दवाखान्यामध्ये टाकलेला। तर आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे, खास करून आता आम्हाला तुमच्या मदतीची गरज आहे। मी तुम्हाला तो फोटो दाखवले बघा, जो माझ्या भावाचा पोऱ्या लीलावती दवाखाना बोलल्यावर सगळ्यांना टॉपचा दवाखाना तो तर सगळ्यांना आपल्याला माहीतच आहे। तर ते दवाखान्यामध्ये पैसा कचऱ्यासारखा पैसा लागतो ते आता आपल्याला पण माहीत आहे। त्यांचा पण राशीला पैसा खपलेला। बरेच जणांना मदत घेतली, बरेच जणांनी मदत केली, आपले परिवारांनी सुद्धा मदत केली, म्हणजे बरेच जणांनी मदत केली आमच्या गावांच्या आजूबाजूच्या। तरी पण पैसा कमी पडला। आता डॉक्टरनी खर्च सांगले कमीत 25 ते 30 लाख रुपये असा खर्च सांगले। देणारा माणूस किती देईल तसा आहे। तर माझी एक सगळ्यांना विनंती आहे, तुम्हाला मी स्कॅनर दाखवले, जो स्कॅनर ते पैसे जर तुम्ही त्याच्यावर माराल ते डायरेक्ट बँकेमध्ये जमा होतील। यांच्या बँकेना ते डायरेक्ट दवाखान्याच्या बँकेला जमा होतील। जसं पैसे जमा होतील तसा तिकडे त्याची ट्रीटमेंट चालू करतील। तर माझी एक विनंती आहे, बाबा आपला यूट्यूबर असो, रील स्टार असो, गायक असो, दुसरा कुठला पण कलाकार असतो, व्हिडिओ लास्टपर्यंत बघा। आपली काय असेल ती आपसमध्ये भांडणं ती आपण मक्षा बघू, पण आपले पोऱ्यासाठी सगळे एक पहा, सगळे आपले मोबाईलला स्टेटस टाका। तर बाबा आपले पोऱ्याला मदत करा, जवळून तुमची मदत होईल तवरी तुम्ही मदत करा। मी बोलत नाही की बाबा आवरीच मदत झाली पाहिजे, तवरीच मदत झाली पाहिजे। जवळे आपले म्हणजे जमणं आता माझे जवरा होऊन तवरा मी करायचा प्रयत्न करीन, असा तुम्ही करा। माझी विनंती आहे की माझी यूट्यूब फॅमिली असो, इंस्टाग्राम फॅमिली असो, सगळी मदत नक्की करतील। तर तुम्हाला असं वाटत असेल की मी खोटा बोलता, खोटा नाही। लीलावती हॉस्पिटलमध्ये जा, जो कोण आजूबाजूला राहत असेल तर तिथं तुम्ही जा व त्याचा सार्थक निलेश संते असा नाव पुरेदा इचरा, तुम्हाला सगळी इन्फॉर्मेशन तिथं तुम्हाला भेटेल। आणि मी इंस्टाग्राममध्ये पण तुम्हाला लिंक दिलेली आहे बाजूला बघा, त्याच्यामध्ये पण लिंकमध्ये पण सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला दिलेली आहे। तर माझी विनंती आहे की बाबा तुम्ही जा, भेट द्या तिथं। आता जर भेट नसेल देता येईल आपल्याला तर तुम्ही ऑनलाईनसुद्धा पेमेंट करू शकता। फर्स्ट टाईम मी कोणच्यावल्या मदत मागली तर ती म्हणजे तुमच्यावल्या मदत मागली। तर मला आशा आहे की तुम्ही बाबा सगळी आमच्या पोऱ्यासाठी मदत करा नक्की।